नमस्कार, मी मंदार फणसे. आवाज महाराष्ट्राचा या विशेष कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत. आजचा विषय आहे अणुऊर्जेच्या संदर्भातला. अणुऊर्जा ही सामान्यांच्या आवाक्यामध्ये यायला हवी असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पंतप्रधानपदाची सूत्र स्वीकारल्यानंतर प्रथमच नरेंद्र मोदी यांनी मुंबईतल्या भाभा अणुशक्ती केंद्राला भेट दिली. अणुऊर्जा प्रकल्पाचा हिरक महोत्सव ऑगस्ट महिन्यात साजरा होतोय. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी दिलेली भेट आणि त्यांनी बोलून दाखवलेला विचार याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अणुऊर्जा म्हटलं की कायमच दोन विचार प्रवाह आपल्याला बघायला मिळतात, एक विरोध करणाऱ्यांचा आणि दुसरा पाठिंबा देणाऱ्यांचा. आज आवाज महाराष्ट्र या आपल्या कार्यक्रमामध्ये हाच विषय आपण चर्चेला घेतलेला आहे. अणुऊर्जा अत्यावश्यक की अनावश्यक याबाबत आपल्याला तज्ज्ञांची मतं जाणून घ्यायची आहेत, पण त्याआधी पाहूयात हा वृत्तांत. अणुऊर्जा गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेला गेलेला हा विषय. म्हटलं तर सोपा, म्हटलं तर कठीण. अणुऊर्जेचा वापर विघातक कार्यासाठी केला जाऊ शकतो, ज्याचं उत्तम उदाहरण आहे हिरोशिमा आणि नागासाकी ही शहरं. अमेरिकेनं प्रयोग म्हणून या दोन शहरांवर अणुबॉम्ब टाकले, ज्याचा परिणाम ही शहरं अजूनही भोगतायत. त्यानंतरच अणुऊर्जा या प्रकाराबाबत दोन विचार प्रवाह निर्माण झाले. एक होता अणुऊर्जेला पाठिंबा देणारा आणि दुसरा होता त्याला कडाडून विरोध करणारा. अणुऊर्जा विधायक कार्यासाठी वापरली तर तिचा उपयोग चांगल्या कामांसाठीही केला जाऊ शकतो, हे देशातल्या अणुभट्ट्यांनी सिद्ध केलंय. मग ती कुडनकुलमची अणुभट्टी असो किंवा मुंबईतलं भाभा अणुशक्ती केंद्र. अणुशक्तीचा उपयोग अनेक कामांमध्ये करण्यात येतो. अणुऊर्जेचा सर्वात मोठा वापर होतो तो वीज निर्मितीसाठी. मात्र देशात आणि महाराष्ट्रात अणूच्या वापराबाबत लोक साशंक आहेत. जैतापूरच्या प्रकल्पाला झालेला विरोध हे त्याचंच द्योतक आहे. एखाद्या घटनेचा पगडा समाजमनावर इतका पक्का बसतो की त्यामुळं पुढची अनेक वर्ष एखाद्या गोष्टीतली सकारात्मकता दिसतच नाही. अणुशक्तीच्या बाबतीतही तेच झालंय. त्याबाबतची सकारात्मकता आपल्याकडे रुजलेली नाही. असं असतानाच आपण भाभा अणुशक्ती केंद्राचा हिरक महोत्सव साजरा करतोय. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अणुऊर्जेचा वापर सामान्यांच्या आवाक्यात यायला हवा असं म्हटलंय. त्यांचं हे वक्तव्य तूर्तास तरी धाडसीच म्हणावं लागेल. खरं तर पंतप्रधानांचं हे वक्तव्य विकासाच्या दृष्टीनं एक पाऊलच आहे. मात्र अणुशक्तीबाबत असणाऱ्या शंका कुशंकांमुळे त्याला समाज मान्यता मिळेल अथवा नाही हे तूर्तास सांगणं अवघड आहे. त्यामुळं अणुशक्ती अत्यावश्यक की अनावश्यक हा प्रश्न समाजाला पडलाय. त्यावर साधक बाधक विचारमंथन आणि सविस्तर उहापोहाची गरज आहे. तसंच अणुशक्तीच्या योग्य वापराबाबत जनजागृतीही होण्याची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यात हाच अर्थ दडलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. अर्थात नरेंद्र मोदी यांनी भाभा अणुशक्ती केंद्राला भेट दिल्यानंतर हा विषय समोर आलेला आहे आणि नेमका भाजपची भूमिका याच्यामध्ये आता तरी आपल्याला स्पष्ट दिसते. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे भाजपचा जो मित्रपक्ष आहे शिवसेना राज्यामध्ये, त्याची पण भूमिका या संदर्भामध्ये विरोधाची आहे. त्याच्याही संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. पण त्याआधी चर्चेमधले आपले तज्ज्ञ आपल्यासोबत आहेत. निळू दामले ज्येष्ठ पत्रकार आपल्यासोबत आहेत. राजेंद्र फातर्पेकर आपल्यासोबत आहेत. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पविरोधी कार्यकर्ते आहेत. चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक आपल्यासोबत आहेत. आणि यासोबत भालचंद्र कांगो आपल्या सोबत या चर्चेमध्ये असणार आहेत. कम्युनिस्ट नेते आणि डॉक्टर हेमलता पाटील काँग्रेसच्या प्रवक्त्या आपल्यासोबत आहेत नाशिकवरनं. आणि भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये या चर्चेमध्ये सामील होणार आहेत. या सगळ्यांचं स्वागत आहे या चर्चेमध्ये. पहिला प्रश्न पुन्हा खरं तर आपण या सगळ्या चर्चेला सुरुवात करताना राजेंद्र फातर्पेकर तुम्हाला विचारायचं आहे की मुळात आता मोदी येऊन गेलेत मुंबईमध्ये आणि त्यांनी एक म्हटलेलं आहे की आम्ही एक वेलफेअर पॉलिसी जी काही आहे ती जैतापूरची ती पुन्हा अधिक जास्ती लोकाभिमुख करू. काय तुम्हाला वाटतं आहे त्यांच्या या वक्तव्यावरनं आणि तुम्ही जी विरोधी अणुऊर्जा प्रकल्प विरोधी म्हणून जी काही भूमिका घेतलेली तर ती भूमिका तुमची कायम आहे का? नक्कीच अणुऊर्जा विरोधी भूमिका ही ज्ञानाच्या पातळीवर घेतली गेलेली भूमिका आहे. आणि या संदर्भात मी 2013चा युरोपियन कमिशनने आणलेला अणुऊर्जा उद्योगाचा स्थितीदर्शक अहवाल वर्ल्ड न्यूक्लिअर इंडस्ट्री स्टेटस रिपोर्ट हा मी इकडे कोट करू इच्छितो. त्यात स्पष्टपणे म्हटलेलं आहे की अणुऊर्जेचं प्रमाण जागतिक पातळीवर वेगाने कमी कमी होत चाललेलं आहे. ते मुळातच 12% वगैरे होतं, ते आता 10%च्या खाली गेलेलं आहे. आणि हा ट्रेंड असाच राहिलेला आहे. आणि याचं महत्त्वाचं एक कारण याच्या आधी झालेले अपघात तर आहेतच, पण 2011मध्ये झालेला फुकुशिमाचा जो अपघात आहे
त्याच्यातून जवळजवळ 4 लाख टन एवढं किरणोत्सारी पाणी आणि द्रव्य ही निघालेली आहेत, जी हजारो टाक्यामधून साठवून ठेवलेली आहेत फुकुशिमाजवळ, आणि ती सतत लीक होत आहेत. पॅसिफिक ओशनमध्ये ती जात आहेत. जपानच्या पूर्व किनाऱ्यावरचा मासेमारी गेले 3 वर्ष बंद आहे, आणि ते लीक झालेली जी किरणोत्सारी द्रव्य आहेत ती कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्यापर्यंत जाऊन पोहोचलेली आहेत. त्यात स्ट्रॉन्शियमपासून अनेक समस्थानिका आहेत, आणि ही अत्यंत धोकादायक स्थिती आहे. ते मनुष्याच्या फूड चेनमध्ये माशांच्याद्वारे येण्याची शक्यता आता आहे आणि होतं आहे ते. त्यामुळे ही गोष्ट निर्विवादपणे सिद्ध होते की जागतिक पातळीवर अणुऊर्जेला प्रचंड विरोध होतो आहे. अमेरिकेमध्ये, युरोपमध्ये गेल्या 35-40 वर्ष, अमेरिकेमध्ये तर 1979ला जो 3 माईल आयलंडचा अपघात झाला त्याच्या आधी 1973मध्ये शेवटचा प्लांट ऑर्डर झाला होता. आज जे सांगितलं अमेरिकेत प्लांट आहेत ते 1973ला ऑर्डर पर्यंत झालेले आहेत. नंतर गेल्या 35 वर्षात एकही नवीन प्लांट आलेला नाही. चेर्नोबिल नंतर रशियामध्ये आणि फ्रान्स सोडून युरोपमध्ये एकही प्लांट आलेला नाही. अशा स्थितीमध्ये ही अत्यंत भयावह स्वरूपाची किरणोत्सार निर्माण करणारी ऊर्जा, ज्याची काही वास्तविक गरज नसताना ती आहे असं भासवून भारतासारख्या देशावरती लादली जाते. जनतेचं बधीरपण आणि अज्ञान हे अणुऊर्जा उद्योगाचं भांडवल आहे. अच्छा, तुम्ही म्हणताय की बधीरपण जनतेचं आणि अज्ञान हे अणुऊर्जा सगळ्या उद्योगाचं भांडवल आहे. पुन्हा एकदा चंद्रशेखर नेने, तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा आहे की जसं आता फातर्पेकर म्हणाले की एकूण अमेरिकेचा सुद्धा याच्याकडे आता कल नाही आहे, खरी ही वस्तुस्थिती आहे का? वस्तुस्थिती बघण्याच्या आधी आपल्याला एक लक्षात गेलं पाहिजे, आपण नेहमी अमेरिका आणि युरोपशी आपली स्वतःची तुलना करायला जातो. त्यांचे प्रश्न आणि त्यांची सोल्युशन्स ही आपल्यापेक्षा अगदी भिन्न आहेत. त्यांच्याकडे एनर्जीचा वारेमाप वापर होतो आणि त्यांना एनर्जी पुष्कळ अवेलेबल आहे, कारण त्यांची लोकसंख्या कमी आहे, राष्ट्रांकडे रिसोर्सेस खूप आहेत. भारतासारख्या देशामध्ये प्रचंड लोकसंख्या, रिसोर्सेसची वानवा आणि एनर्जीची अतिशय कमतरता ही आपल्या देशाची वैशिष्ट्य आहेत. आपल्या देशाचे प्रॉब्लेम आपण आपल्याच पद्धतीने सोडवायला हवे. अमेरिकेने असं केलं, रशियाने असं केलं म्हणून आपण केलं पाहिजे असं मुळीच नाही. आपल्याकडे ऊर्जेची साधनं 2 महत्त्वाची होती. एक म्हणजे जलऊर्जा, म्हणजे हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर, आणि दुसरी म्हणजे कोळसा. आता आपल्या कोळशाचा प्रॉब्लेम असा आहे की त्याच्यात ॲश कंटेंट जास्त आहे. आपल्याकडे कोळसा भरपूर आहे, पण तो जाळून प्रचंड प्रमाणावर पोल्युशन होतं. त्यामुळे असा एक विचार निघाला की कोळशाला दुसरं कुठलं पर्याय आहे, तर हायडेल पॉवर आहे पर्याय आहे. पण हायडेल पॉवरची नुसती चर्चा सुरू झाली की विस्थापित धोरण, लोकांची घरं पाण्याखाली जाणार वगैरे सगळ्यांचा ओरडा सुरू होतो. तो ओरडा असतानाही असं मी म्हणत नाही, पण हायडेल पण द्यायची नाही, कोळसा पण द्यायचा नाही, मग एनर्जी आणायची कुठनं हो? आणि एनर्जी दिली नाही तर आपल्या लोकांचं क्वालिटी ऑफ लाईफ किंवा जीवनमान हे कधीही सुधारणार नाही. हे सगळ्यांना माहिती आहे. आपण महाराष्ट्रात लोड शेडिंग अनुभवतोय की ते लोड शेडिंगचा अर्थच तो आहे की आपल्याला एनर्जी कमी पडते. अणुऊर्जा हा एनर्जी देण्याकरता एक अतिशय चांगला पर्याय आहे. आणि आता 3 माईल आयलंड 79 झालं, चेर्नोबिल मागे काही वर्षापूर्वी झालं, आणि फुकुशिमा झालं. हे 3च फक्त ॲक्सिडेंट इतक्या वर्षांमध्ये झालेले आहेत. याच्यापेक्षा अनेक पटीने विमानांचे, आगगाड्यांचे, मोटारांचे ॲक्सिडेंट होतात. आपण ते वापरणं सोडतो का? आपण ते सगळं वापरतो, फक्त आपल्या सुधारणा, ॲक्सिडेंट होऊ नये म्हणून जास्तीत जास्त सुधारणा करतो. तेव्हा असं लक्षात घेतलं पाहिजे की याच्यात ॲक्सिडेंटची एक शक्यता आहे, पण शक्यता आहे म्हणून ती वस्तूच करायची नाही, हा म्हणजे आंधळेपण झाला. आणि एकूणच आपण भारतीय ऊर्जांधळे आहोत असं माझं म्हणणं आहे की आपल्याला किती ऊर्जा लागते, ती कुठनं आणायची याबद्दल ज्ञान नसतं. सगळ्या प्रश्नाचं भावनीकरण करणं हे आपल्याला फार चांगलं जमतं. तसंच या जैतापूर आणि अणुऊर्जेचं भावनीकरण झालेलं आहे. नक्की. मी येतो फातर्पेकर, तुमच्याकडे येतो, कारण अर्थातच आपल्याला दोन्ही भिन्न भिन्न मतं प्रवाह दिसत आहेत. हेही म्हणतात की माहिती कमी आहे, तुम्ही म्हणतात की माहिती कमी आहे, अज्ञानी आम्ही सगळेच आहोत. अशा पद्धतीची ही परिस्थिती आहे. त्याचं कारण अणुऊर्जेच्या संदर्भात इतके टोकाचे सगळे विचार आपल्याला आत्तापर्यंत ऐकू येतात, आणि नेमकी काय भूमिका घ्यायची याच्याबद्दल आपल्याला सगळ्यांना खरं तर प्रश्नचिन्ह आहे. भालचंद्र कांगो, तुम्हाला नेमकं या संदर्भामध्ये काय म्हणायचं आहे? कशा प्रकारे या अणुऊर्जेचा जो आता प्रकल्प जैतापूरचा असेल आणि एकूण जे धोरण आहे या संदर्भात तुमचं मत काय? ऊर्जेचा प्रश्न हा सगळ्या जगभर एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न म्हणून पुढे येतोय. विकासासाठी ऊर्जा म्हणजे वीज आवश्यक आहे, विजेशिवाय विकास नाही, ही वस्तुस्थिती आहे. पण वीज निर्मितीसाठी किती धोका पत्करायचा आणि भविष्यात अंधकारमय करायचं का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे, आणि तो अणुऊर्जेच्या निमित्ताने उपस्थित केला जात आहे. अणुऊर्जेची निर्मिती जेव्हा सुरू झाली तेव्हा असं सांगण्यात आलं की दिस इज द सेफेस्ट अँड क्लीनेस्ट एनर्जी, म्हणजे ह्याच्यामधनं एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम, पर्यावरणाचे प्रश्न नसणार आणि बाकीचा काही प्रश्न नसल्यामुळे सेफ एनर्जी असं सांगण्यात आलं. परंतु अणुऊर्जेचे महत्त्वाचे असे 2 भाग आहेत. एक म्हणजे अणुऊर्जा वापरल्यानंतर जे काही न्यूक्लिअर वेस्ट आहे
ते डिस्पोज करणे ही आज जगामधली सर्वात मोठी समस्या आहे. 150, 200, 250 वर्ष ही अणुऊर्जा ह्या न्यूक्लिअर वेस्ट मधनं येत राहते आणि त्याचे साईड इफेक्ट्स जे आहेत ते भयानक असल्यामुळे हा किरणोत्सर्ग होऊ नये म्हणून ही न्यूक्लिअर वेस्ट कशी डिस्टर्ब करायची, म्हणजे अगदी अवकाशात नेऊन ती फेकून द्यावी इथपर्यंत कल्पना लोकांनी लढवलेल्या आहेत. परंतु सध्या तरी जमिनीमध्ये खोलवर ते पुरून घेणे अशाशिवाय कुठल्या तरी एखाद्या डेझर्टमध्ये ह्याच्याशिवाय काही पर्याय नाही. आणि त्यामुळे भारतामधली न्यूक्लिअर वेस्ट तुम्ही कशी डिस्पोज करणार ह्याचं काहीतरी खुलासेवजा उत्तर भारतामधल्या अज्ञानी जनतेला परंतु साधार भीती असलेल्या जनतेला देण्याची गरज आहे असं मला वाटतं. दुसरा जो मुद्दा त्याच्यामध्ये दुसरा जो मुद्दा या जैतापूर कांगो सर, तुम्हाला एक उपप्रश्न त्यातनं हाच विचारतोय की म्हणजे थोडक्यात अणुऊर्जेला किंवा अणुऊर्जेच्या या सगळ्या एकूण प्रकल्पांना तुमचा विरोध नाहीये असं त्यातनं अर्थ काढायचा की सरसकट तुम्हाला हा नकोच आहे प्रकल्प, अशा प्रकारची तुमची भूमिका असणार? नाही, माझा तर मुद्दा फक्त जैतापूरचा नाही, जैतापूर पुरता मर्यादित नाहीये. एकंदरीत अणुऊर्जेवर किती भर द्यायचा आणि द्यायचा का हाच मुद्दा आता कळीचा झालेला आहे. म्हणजे मला आठवतं की जर्मनीमध्ये असताना बर्लिनमध्ये जर्मन न्यूक्लिअर प्लांट्स रद्द करावेत म्हणून जो मोठं डेमॉन्स्ट्रेशन झालं होतं त्याच्यामध्ये भाग घेतला होता. आणि त्याच्यानंतर जर्मन सरकारने ऑफिशियल पॉलिसी डिक्लेअर केलेली आहे की जर्मनीमध्ये ते न्यूक्लिअर प्लांट्स उभारणार नाहीत. का उभारणार नाहीत तर त्याचं कारण हेच आहे की न्यूक्लिअर वेस्ट डिस्पोजल हा सर्वात मोठा गहन प्रश्न आहे. तो तुम्ही कसा करणार याचं उत्तर जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही जाणार नाही, अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतलेली आहे. आणि म्हणून माझं म्हणणं की जैतापूर स्पेसिफिक विरोध आहे की नाही याचे अनेक मुद्दे असू शकतात, त्याच्याबद्दल आपण चर्चा करूच या. परंतु माझं म्हणणं की न्यूक्लिअर एनर्जी ही सेफ आहे का? आपल्याला विजेची गरज आहेच, विजेचे वेगवेगळे पर्याय शोधावे लागतील, पण त्याच्यासाठी भविष्य धोक्यात आणायचं का आणि आणायचं असेल तर त्याचा निर्णय कोणी घ्यायचा हा खरा प्रश्न आहे. आणि आज तरी मला असं वाटतं की वैज्ञानिक दृष्टीने न्यूक्लिअर वेस्ट डिस्पोजल हा अत्यंत कळीचा प्रश्न आहे. त्याचं उत्तर किंवा त्याचं समाधान भारतीय शास्त्रज्ञांनी करण्याची फार गरज आहे. इतर उपप्रश्न जैतापूरच्या निमित्ताने आहेत, परंतु मला असं वाटतं की चर्चेच्या ओघात ते येतील तेव्हा ते मी मांडेन. नक्की.